हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सारे व्रत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे प्रदोष व्रत. हे व्रत देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी म्हणून केले जाते. हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील दुःखे निघून जातात असे शिवमहापुराणात सांगितलेले आहे. प्रत्येक महिन्यामध्ये जशा 2 एकादशी येतात तशाच प्रकारे दर महिन्याला 2 प्रदोषसुद्धा येत असतात. शिवमहापुराणामध्ये प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकरांची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दर महिन्यात 2 प्रदोष येत असतात. या दिवशी महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष असतो. सूर्य मावळण्यापूर्वीच्या 3 घटकांच्या काळाला प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रताची कथा. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्याले होते. हे विष इतके प्रभावी होते की ते पिल्यानंतर महादेवाचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली. तेव्हा देवांनी महादेवाचा मस्तरजल, बेलपत्र इत्यादींनी कमी केला. महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते. त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवांचे ऋणी झाले. ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रत आणि त्यापासून मिळणारे फायदे. आपल्या सर्वांना माहीत असेलच, प्रदोष प्रत्येक महिन्याच्या 2 येतात आणि वर्षामध्ये 24 प्रदोष येत असतात. प्रदोष व्रत करण्यामागची वेगवेगळी कारणे आहेत. प्रदोष हे वारानुसार असतात आणि त्यावेळी फळे पण आपल्याला वेगवेगळी मिळतात. सोम प्रदोष. प्रदोष सोमवारी आला असेल तर त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सोमप्रदोष व्रत करू शकतो. हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा देवादिदेव महादेव पूर्ण करतात असे स्कंद पुराणामध्ये सांगितलेले आहे. मंगळ प्रदोष. मंगळवारी जर प्रदोष आला तर त्याला मंगळ प्रदोष असे म्हटले जाते. मंगळ प्रदोष व्रत हे ज्या लोकांना आजार आहे आणि ज्या लोकांना आजारापासून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी आपण मंगळ प्रदोष व्रत करू शकतो. बुध प्रदोष. बुधवारी जर प्रदोष येत असेल तर त्याला बुध प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुध प्रदोष व्रत सुरू करू शकता. गुरु प्रदोष. जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरु प्रदोष व्रत सुरू करावा. याने भगवान शंकरांची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातील आपले शत्रू निघून जातील. शुक्र प्रदोष. जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनात सुख शांती धन प्राप्तीसाठी आपण शुक्र प्रदोष व्रत सुरू करू शकता. ज्याने देव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख शांती व समृद्धी येऊ शकते. शनी प्रदोष. जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रत हा ज्या लोकांना मुलं होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकरांची कृपादृष्टी होऊन त्यांना मूल प्राप्ती होण्यासाठी हा व्रत केला जातो. रवी प्रदोष. जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते. रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणतीही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही. ते देवादिदेव महादेव रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात. आक्र प्रदोष. आक्र प्रदोष हे आरोग्यवृद्धीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे. रविवारी त्रयोदशी तिथी आली असता आक्र प्रदोष होतो. प्रदोष व्रत कोण करू शकतो? प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हे व्रत करतो. हे व्रत लहान मुले, मुली, स्त्री, पुरुष, प्रौढ व्यक्ती कोणीही हे व्रत करू शकतो. प्रदोष काळ टाईम. हा प्रश्न निर्माण होतो की प्रदोष काळ कधीपासून सुरू होतो आणि कधी संपतो. तर प्रदोष काळ हा सूर्यास्त
होण्यापूर्वी 30 मिनिटं अगोदरपासून प्रदोष काळाला सुरुवात होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिटानंतर प्रदोष काळ संपतो. म्हणून प्रदोष काळामध्येच पूजा करावी. प्रदोष व्रताच्या पूजेसाठी साहित्य: पूजेचे ताट, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळे चंदन, अक्षदा, न तुटलेल्या बेलपाने, धोत्र्याचे फूल, तांब्याचा तांब्या, 1 तांब्या पाणी, शमीपत्र आणि पंचामृत. प्रदोष व्रताची पूजा कशी करावी? प्रदोष व्रताची पूजा ही प्रदोष काळादरम्यान केली जाते. प्रदोष काळाची सुरुवात ही सूर्यास्त होण्यापूर्वी 30 मिनिटांपासून सुरू होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत आपण प्रदोष व्रताची पूजा करू शकतो. प्रदोष व्रताची पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला शंकराच्या शिवलिंगावरती पंचामृत अर्पण करावे व ते पंचामृत दोन्ही हाताने शिवलिंगाला व्यवस्थित लावून घ्यावे. त्यानंतर शिवलिंगावरती 1 तांब्या जल अर्पण करून घ्यावे. शिवलिंग स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यावरती आपण हळदी, कुंकू, गुलाल हे शिवलिंगाला व्यवस्थितरित्या लावून घ्यावे व त्यानंतर आपण विभूती शिवलिंगावरती लावून घ्यावी आणि त्यावरती हळदी कुंकू लावावे. त्यानंतर शमीपत्र आणि बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करून घ्यावे व त्यानंतर जी फुले आपण सोबत घेऊन गेलो आहोत ती धोत्र्याची फुले शिवलिंगावरती अर्पण करावीत आणि देवांची आरती करून घ्यावी आणि देवाला साखरेचा किंवा खिरेचा नैवेद्य दाखवावा आणि देवासमोर प्रार्थना करावी. हिंदू धर्मातील सर्वात लाभदायी व्रत म्हणजे प्रदोष व्रत. या व्रतामध्ये आपल्याला निरंकार व्रत करावा लागतो. यामध्ये आपल्याला जेवण करता येत नाही. फक्त आपल्याला फळांवरती उपवास सोडावा लागतो. फळांव्यतिरिक्त आपण दुसरे काहीही खाऊ शकत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मिठाचा एकही पदार्थ खाता येत नाही. प्रदोष व्रताचे उद्यापन कसे करावे? जेव्हा आपण प्रदोष व्रताला सुरुवात करतो त्यानंतर 11 प्रदोष व्रत किंवा 26 प्रदोष व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण उद्यापन करू शकतो. उद्यापन करण्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करावी लागते व उद्यापना दिवशी आपल्याला 2 ब्राह्मण जोडीने आपल्या घरी बोलवावे लागतात. त्यांच्या पायावरती पाणी अर्पण करून हळदी कुंकू लावून पूजा करावी. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण प्रदोष व्रताचे उद्यापन करणार आहोत त्या ठिकाणी छोटासा मंडप टाकून घरातल्या घरात तेथे देवांची स्थापना करावी आणि तेथे सुंदर रांगोळी वगैरे काढून प्रदोष व्रताची पूजा करावी आणि 108 वेळेस जी आपण खीर बनवणार आहोत त्यांची आहुती द्यावी आणि ब्राह्मणांद्वारे विधीपूर्वक मंत्रोच्चार करून 108 वेळेस शंकराचे नाव घेऊन तुम्हाला शंकराला भोग द्यावा लागेल किंवा आहुती द्यावी लागेल व त्यानंतर ब्राह्मणांना जोडीने जेवणास विनंती करावी. जेवण करून त्यांना दक्षिणा द्यावी व त्यांच्या पायावरती मस्तक टेकून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा व आपल्याला डोक्यावरती तांदूळ किंवा अक्षता टाकण्यास सांगाव्या आणि देवादी देव महादेवांना प्रार्थना करावी. अशा प्रकारे उद्यापन करू शकता किंवा उद्यापन संपन्न होईल. प्रदोष व्रत किती दिवस ठेवावे? आपल्यापैकी अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत असेल की प्रदोष व्रत सुरू केल्यानंतर किती दिवस प्रदोष व्रत आपण करू शकतो आणि त्यानंतर त्याचे उद्यापन कधी करावे? आपल्या सर्वांना माहीत असेलच, एका महिन्यामध्ये 2 प्रदोष येतात. तर आपण कमीत कमी 11 प्रदोष व्रत करू शकता किंवा जास्तीत जास्त 26 प्रदोष व्रत करावे आणि त्यानंतर त्यांचे उद्यापन करावे. प्रदोष व्रताची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.